लड़के ही नहीं मुस्लिम्स में आई वुड से कि अगर आपकी कोई फ्रेंड भी मुस्लिम है प्लीज़ उससे दूर रहिए। लड़कों से ज़्यादा जिहाद लड़कियां कर रही हैं। प्लीज़ उनसे दूर रहिए। डू नॉट ट्रस्ट देम, दे ऑल आर सेम। कोई लड़के ही नहीं मुस्लिम्स में आई वुड से कि अगर आपकी कोई फ्रेंड भी मुस्लिम है प्लीज़ उससे दूर रहिए। लड़कों से ज़्यादा जिहाद लड़कियां कर रही हैं। प्लीज उनसे दूर रहिए। डू नॉट ट्रस्ट देम, दे ऑल आर सेम। फक्त मुलांमध्येच नाही तर मुस्लिमांमध्येही मी म्हणेन की तुमचा एखादा मुस्लिम मित्र असेल तर कृपया त्याच्यापासून दूर राहा। मुलांपेक्षा जास्त मुलीच जिहाद करत आहेत असं मत या तरुणीने व्यक्त केलं। कृपया त्यांच्यापासून दूर राहा, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते सर्व सारखेच आहेत असं या मुलीचं महिलेचं म्हणणं आहे। मंडळी, वादग्रस्त विचारसामुग्री समोर आली आहे। तर सामाजिक सूचना, धार्मिक ओळख आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित एका वादग्रस्त विधानाचं विश्लेषण आहे। मुलांपेक्षा जास्त मुली जिहाद करत आहेत असं या तरुणीचं म्हणणं आहे। त्यांच्यापासून दूर राहा असा त्यांनी सल्ला दिला आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, त्या सर्व सारख्याच आहेत। सामाजिक अलिप्तता, मुस्लिम मित्रांपासून दूर राहण्याचे थेट आव्हान यात करण्यात आलं आहे। कट्टरवादाचे आरोप करण्यात आले आहेत। महिलांमध्ये कट्टरवादाचे प्रमाण उच्च असल्याचे आरोप झाले आहेत। विश्वासाचा अभाव दिसतोय। संपूर्ण समाजाबद्दल अविश्वासाचं सामान्यीकरण करणारा संदेश यामधनं समोर येतोय। सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे। अत्यंत व्यक्तिनिष्ठ आणि विवादास्पद हा दृष्टिकोन समजला जाऊ शकतो। हा दस्तावेज एका लहान व्हिडिओच्या प्रतिलिपीचा सारांश समोर आलेला आहे, ज्यामध्ये वक्ता एका विशिष्ट धार्मिक समुदायाबद्दल आपले वैयक्तिक आणि वादग्रस्त दृष्टिकोन मांडत आहे। मराठी एक्सप्रेस या सर्व विचारांची पुष्टी करत नाही किंवा समर्थन देखील करत नाही। तर मंडळी, महिलांशी मैत्री करण्याच्या विरोधात तीव्र असा इशारा यामध्ये देण्यात आलेला आहे। वक्त्याचा दावा आहे की मुस्लिम मुली मुलांपेक्षा जास्त जिहाद करतात आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं या महिलेचं म्हणणं आहे। हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, वैयक्तिक विचार आहेत। मराठी एक्सप्रेस या विचारांशी सहमत असेलच असं नाही आहे, किंवा हे विचार तुम्ही एक्सेप्ट करावेच हे देखील आम्ही तुम्हाला